नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आज आलेल्या नवीन अपडेटनुसार शिक्षकेतर पदभरतीकरिता शासनाने मान्यता दिलेली आहे। यामध्ये एकूण 17,000 पदांचा समावेश असणार आहे। म्हणजे यामध्ये कोणकोणती पदं असणार आहेत? प्रयोगशाळा सहाय्यक, ग्रंथालय अधीक्षक, कनिष्ठ लिपिक, वरिष्ठ लिपिक अशा गट क आणि गट ड पदांचा यामध्ये समावेश असणार आहे। तर आपल्याला आत्तापासूनच अभ्यासाला लागायचं आहे। म्हणजेच की यामध्ये तुम्हाला मराठी 30 टायपिंग किंवा इंग्लिश 40 असेल तर तुम्हाला कनिष्ठ लिपिक वरिष्ठ लिपिक पदाकरिता फॉर्म भरता येणार आहे। त्याची पात्रता 12वी पास असेल कनिष्ठ लिपिकची आणि वरिष्ठ लिपिकची पदवी। त्यानंतर ज्यांचा DMLTचा कोर्स झालेला आहे असे विद्यार्थी प्रयोगशाळा सहाय्यक करिता फॉर्म भरू शकतात। त्यानंतर अधीक्षक जे पद आहे त्याकरिता एनी ग्रॅज्युएशन म्हणजे कोणत्याही संविधानिक विद्यापीठामधील कोणत्याही शाखेतील पदवीधारक उत्तीर्ण असणार आहे। त्यासोबतच 10वीच्या बेसिसवरती 12वीच्या बेसिसवरती सुद्धा गट क आणि गट ड च्या जागा यामध्ये निघणार आहेत। लवकरच ही जाहिरात प्रसिद्ध होणार आहे। आजच हे अपडेट आलेले आहे। त्याकरिता आपल्याला एक सुवर्ण संधी चालून आलेली आहे। तर महाराष्ट्र सरकारमार्फत ही जाहिरात प्रसिद्ध होणार आहे। सरकारी नोकरीची एक संधी आहे। त्याकरिता आपल्याला आतापासूनच अभ्यासाला लागायचं आहे। सर्व विषय म्हणजे यामध्ये मराठी, इंग्लिश, गणित बुद्धिमत्ता, सामान्य ज्ञानमध्ये इतिहास, भूगोल, भारतीय राज्यघटना असेल, सामान्य विज्ञान असेल, अर्थशास्त्र, राज्यव्यवस्था आणि चालू घडामोडी या सर्व विषय तुम्हाला या परीक्षेकरिता असणार आहेत। 100 प्रश्न 200 गुणांची परीक्षा घेतली जाणार आहे। तर याकरिता परिपूर्ण तयारीकरिता योग्य मार्गदर्शनाकरिता अकॅडमीमध्ये बॅच चालू आहे। ऑनलाईन बॅच असणार आहे, लाईव्ह प्लस रेकॉर्डेड। यामध्ये जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण, सर्व विषयांचे रेकॉर्डेड लेक्चर, टेस्ट सिरीज, ई बुक नोट्स मोफत स्वरूपामध्ये तुम्हाला अवेलेबल होणार आहेत। तर ही बॅच तुम्हाला जॉईन करण्याकरिता खाली जो नंबर दिलेला आहे 98 23 44 22 63 या नंबरवरती कॉल करायचा आहे आणि बॅचला जॉईन व्हायचं आहे। व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा। चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब सुद्धा करून ठेवायचं आहे। ओके, थँक्यू।